बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन करून विचारलं, महाराज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये लग्न झाल्यापासून आम्ही आमच्या बायकोला आनंदी आणि सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा बायको आमचं ऐकत नाही. थोड्या थोड्या कारणानं आमची बायको आमच्यासोबत भांडण करते. आम्ही एक बोललं तर आमची बायको दुसरं बोलते, उलट बोलायला लागते. थोड्या थोड्या कारणामुळे आमच्यामध्ये वाद होतो. आमचं जरासंही पटत नाही. लग्न झालं तेव्हापासून आजपर्यंत आमचं काहीच पटत नाही. असे बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन करून प्रश्न विचारले आणि त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा असं लोकांचं म्हणणं आलं. तर हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, लग्न झाल्यापासून नवरा बायकोचं जर पटत नसेल, जराशा कारणामुळे भांडण होत असेल आणि बायको जर तुमचं ऐकत नसेल, तर त्याच्यावर मी एक खास उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला 100% करायचा आहे आणि हा उपाय केल्याने बायको तुमचं ऐकेल आणि तुम्ही म्हणताल तसं तुमच्या घरातली माणसं ऐकायला लागतील. तर उपाय फार सोपा आहे, जास्त काय अवघड नाही आहे. वडाच्या झाडाखाली जायचं आणि वडाच्या झाडाखाली गेलं की वडाच्या झाडाची जी मुळी असते ती मुळी तोडून आपल्याला घरी घेऊन यायची आणि ती वडाच्या झाडाची मुळी तोडली की ती आपल्या घरी आणल्यावरती आपल्या घरात जो देव्हारा असतो त्या घरामध्ये ठेवायची आणि देव्हाऱ्यामध्ये ती मुळी आपल्या सतत 21 दिवस आपल्या देव्हाऱ्यामध्ये पूजायची, त्याची पूजा अर्चा करायची आणि 21 दिवस झाल्यावरती ती मुळी घेऊन आपल्या बायकोच्या हाताला बांधायची. जर तुम्ही म्हणताल बांधू देत नसेल तर काय करायचं, पण जर तुमच्या दोघांचा एकमेकाचा जर विचार असेल की आपल्या दोघांमध्ये पटावं, एकमेकाची भांडणं होऊ नये, त्याच्यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगितला आहे. तर त्या बायकोच्या हातामध्ये किंवा नवरा जर तुम्हाला बोलत नसेल, नवऱ्याचं जर तुम्हाला पटत नसेल, तर महिला मंडळीने हे उलट करायचं, काही सोबत अवघड नाही आहे. त्या बायकोच्या हाताला बांधायची किंवा बायकोनं नवऱ्याच्या हाताला बांधायची आणि हाताला बांधल्यावरती ती मुळी आपल्या हाताला जोपर्यंत आहे तोपर्यंत ठेवायची. पूर्ण दिवस ती हाताला आपल्या मुळी बांधून ठेवायची आणि संध्याकाळी झोपत असताना ती मुळी काढून टाकायची आणि आपल्या गावातल्या एका नदीला ती जवळ नदी जर असेल तर नदीच्या पाण्यामध्ये ती मुळी सोडून द्यायची. याचा परिणाम काय होईल, हे सगळं जे सांगतोय ना, हे तुम्हाला आपल्या ज्योतिषशास्त्रातले काही उपाय ते सांगतोय. तर याचा परिणाम काय होईल, आपल्या बायकोवरती जे उद्धट बोलण्याचं जे वातावरण तयार चालतं, अशांतता, चिडचिडपणा, हे सगळं निघून जाईल आणि बायको तुमचं ऐकायला सुरुवात करील आणि तिथून पुढं बायको तुमचं कायमचं ऐकाल, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि हा उपाय करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भावना असणं खूप गरजेचं आहे, श्रद्धा आणि विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.